नमस्कार मित्रांनो, विण दोघातीलही तुटेना या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये अर्पिता आणि मलिका समरला म्हणत असतात की स्वानंदी घरात नाही, कुठे गेली ते सुद्धा माहिती नाही आणि मुद्दाम ती अंशुमनच्या लग्नामध्ये काहीतरी विघ्न आणण्यासाठी हे सर्व करत आहे। त्यामुळे आणि एकतर घरातील व्यक्ती असून तिला तर अंशुमनच्या लग्नामध्ये काहीच करायचं नाही, ती मुद्दाम कुठेतरी गेलेली आहे। तेव्हा समर म्हणतो की काकू तसं नाही, स्वानंदी मॅडम आता इथे होत्या, परंतु आता हे दोघे ऐकायला तयारच नाही आणि समरचे कानच भरत असतात। तेव्हा लगेच अर्पिता जे काही म्हणते तर आजी म्हणते की अर्पिता तू गप्प बस, उगाच काहीतरी असे गैरसमज वाढू नकोस। अंशू चुकीचा वागतोस, परंतु स्वानंदी मात्र मनामध्ये तुझ्यासारखा राग धरून नसते। तेव्हा अर्पिता म्हणते की आजी मी काय केलं, सगळी काम मीच करत असते। आजी म्हणते की हो। मलिका म्हणते की हे बघा तुम्ही थांबा, आणि समर मी तुला अगोदर सुद्धा म्हटलं होतं की स्वानंदी मात्र अंशूच्या लग्नाच्या बाबतीत खुश नाही म्हणून। तरी सुद्धा अर्पिता मध्ये बोलतेच, कारण ही स्वानंदी नेहमीच असं करते, तिला बाहेरची कामं महत्वाची आहे घरातल्या अंशुमनच्या लग्नापेक्षा। आणि त्या चिंगीलाच बघायला गेली असणार आहे, चिंगी घरात नाही म्हणून, आणि घरामध्ये अंशूची हळद आहे हे सुद्धा तिच्या लक्षात नसेल। तेव्हा समर म्हणतो की नक्कीच काहीतरी कारण असेल, त्याशिवाय त्या मात्र येथे उपस्थित नसणार। मलिका म्हणते की ठीक आहे नाही सोनंदी, तू म्हणतो की ठीक आहे, मग आता आपण हळदीचा कार्यक्रम पुढे घेऊयात, उरकून घेऊयात। तेव्हा समर गुरुजींना कार्यक्रम सुरू ठेवायला सांगतात। गुरुजी म्हणतात की ठीक आहे, ऑप्शन झाल्यानंतर जी हळद मुलाला लावली जाईल तर त्यातील उष्टी हळद ही मुलीला पाठवली जाईल। मलिका आता लगेच अप्पीला म्हणते की अप्पी अगं तूच ओवाळ आता अंशूला, बाकीच्या ज्या सवासनी आहेत तर त्यांना सुद्धा ओवाळायला सांग। तेव्हा अर्पिता अंशुमनला ओवाळते आणि बाकीच्या 5 सवासनी ओवाळतात। त्यानंतर समर थोडासा बाजूला होतो आणि स्वानंदीला फोन करत आहे। स्वानंदी इकडे बाहेर आलेली आहे चिंगीला शोधत। चिंगीचा फोटो आपल्या मोबाईलमध्ये दाखवून तेथील लोकांना आजूबाजूच्या विचारते की एक्सक्यूज मी, यांना कुठे बघितलं का हिला, त्यावरती कोणीही नाही असं म्हणतात। आणि तेवढ्यात आता स्वानंदीला समरचा कॉल येतो। समर म्हणतो की कुठे आहे, स्वानंदी म्हणते की हो मला माहिती आहे घरामध्ये हळदीचा कार्यक्रम आहे, पण येते मी लगेच येते। समर विचारतो की अहो पण तुम्ही आहात तरी कुठे, स्वानंदी म्हणते की अहो इथेच घराजवळ आहे, मी चिंगीला शोधायला आले होते। समर म्हणतो की हे बघा तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी तुम्हाला सांगितलं ना आता, त्यामुळे लवकरात लवकर घरी या। स्वानंदी म्हणते की हे बघा राजवाडे ती मुलगी कुठे आहे आपल्याला काहीच त्याबद्दल माहिती नाही, त्यामुळे मला टेन्शन येतच, तिच्या काळजी वाटते। मुळात म्हणजे राजवाडे ती कधीही असं वागत नसते, कुठे जायचं हे सांगून जात असते, आणि आता मात्र तिचा फोन सुद्धा नाही, तो सुद्धा तिने बंद करून ठेवलेला आहे। आणि मला जास्त भीती याची वाटते की आता इतकीशी पोर आहे, रागाच्या भरात जर तिने काही नको ते करून बसली तर काय करणार आपण। तेव्हा समर म्हणतो की हे बघा मला कळतं, मी सगळं काही समजून घेऊ शकतो, आनंद शोधतोय, आपण तिचा फोन ट्रॅक करू, नाहीतर आपण तिच्या गावी विचारू, त्यामुळे ठीक आहे शांत व्हा बरं आणि घरी या अगोदर। चिंगीला शोधायला दुसरं कोणीतरी जाईल, पण घरच्या सुनेने आता कार्यक्रम घरामध्ये आहे, त्यामुळे घरात असायला हवं, प्लीज तुम्ही समजून घ्या मी काय म्हणतो। स्वानंदी म्हणते की बरं हो हो, आणि तुम्ही जवळ आहात की लांब आहेत असं विचारतो, तर स्वानंदी म्हणते की जवळच आहे येते मी। आणि तेवढ्यात ती फोन ठेवल्यानंतर चिंगी रडतच तिच्या समोरून जात असते। स्वानंदीचं लक्ष जातं, स्वानंदी लगेच चिंगीला आवाज देते की चिंगी जात असते, आणि तेवढ्यात स्वानंदी धावत तिच्याजवळ येते। चिंगी आता रडायला सुरुवात करते, स्वानंदी तिचा हात धरून तिला थांबवते आणि विचारते की अगं चिंगी हे सर्व काय आहे। तेव्हा चिंगी म्हणते की वहिनी हे बघा तुम्ही प्लीज घरी जा, मला माझं जगून द्या। त्यावरती आता स्वानंदी म्हणते की अगं तू असं का करतेस, आणि तू असं न सांगता का निघून गेलीस। आणि चिंगीला स्वानंदी म्हणते की घरी चल, चिंगी म्हणते की नाही मी तिकडे नाही येऊ शकत। स्वानंदी ऐकायला तयार नसते, स्वानंदी म्हणते की हट्ट करू नकोस, तुला घरी यावं लागेल। चिंगी म्हणते की माझा हट्ट नाही, उगाच मात्र मी जर तिकडे आले तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल, त्यामुळे प्लीज मी नाही येऊ शकत। स्वानंदी विचारते की काय झालं, कसला प्रॉब्लेम होईल, कोणी काही बोललं का। तेव्हा स्वानंदी चिंगीला तिची स्वतःची शपथ घालते आणि जे खरं आहे ते मला लवकरात लवकर सांग असं म्हणते। तेव्हा चिंगी आता मलिकाचं नाव सांगते, त्यांनी मला धमकावलं आणि घरातून बाहेर जाण्यासाठी सांगितले। स्वानंदी विचारते की का पण, चिंगी म्हणते की जाऊन द्या वहिनी, नका लक्ष देऊ, हे बघा मी घरातून बाहेर का पडले याचं मी तुम्हाला खरं कारण सांगितलं, त्यामुळे प्लीज तुम्ही मला तिकडे नेऊ नका वहिनी, मी तुमच्यासमोर हात जोडते। स्वानंदी ऐकायला तयार नसते, स्वानंदी म्हणते की हे बघ बाहेर खूप ऊन आहे, चल लवकर बाहेर, बघ तू आमची जबाबदारी आहे, गावाकडून इकडे तू काम करायला आलेली आहे, त्यामुळे मी तुला असं नाही सोडू शकत। आणि तिच्या हाताला धरून शेवटी तिला घरी यायला बळजबरीच करते। शेवटी मात्र आता ती चिंगीच्या हाताला धरून तिला आता घेऊनच येते। त्यामध्ये हळद लावण्याचा विधी सुरू आहे। समर आता अंशुमनला हळद लावत असतो, तेव्हा आता
मलिका ही समरला विचारते की अरे स्वानंदी आली का. तर समर म्हणतो की हो जवळच आहे, येतीलच. लगेच मलिका आता म्हणते की हळदीसाठी सुद्धा तिला थांबावंसं वाटलं नाही नसेल का. समर खरंच तिला इतका राग आहे का अंशुबद्दल. तेव्हा आता समर म्हणतो की हे बघ काकू, तसं नाही, राग वगैरे काही नाही, तू नको काळजी करूस. त्या चिंगीला शोधायला गेल्या होत्या आणि मी त्यांना फोन केला, ते येतातच आहे. मलिका म्हणते की म्हणजे त्या चिंगीसाठी, त्या मोलकरणीसाठी आपल्या धाकट्या दिराची हळद सोडून गेली तर, आणि त्या चिंगीला नाव ठेवत असतात की त्या चिंगीला आता आपण तिच्यासाठी इतकं सर्व काही करून सुद्धा तिने आपल्या घरात चोरी केली. अर्पिता सुद्धा म्हणते की हो की नाही, अगोदर चोरी तर केली पण अंशूचं नाव सुद्धा स्वतःच्या हातावर मेहंदीत काढून घेतले. खरंच मला तर असं वाटतं की डोक्यावर पडलेली मुलगी आहे ती जर आपल्या घरातून निघून गेली असेल तर बरं होईल. समर अर्पिताला रागाने म्हणतो, अर्पिता तू काय बोलतेस, फक्त एका बाजूने विचार करून चालत नसतो. त्या मुलीचं वय बघ, आणि जेव्हा तुम्ही त्या मुलीच्या वयाचे होता तेव्हा तुम्ही काय केलं होतं हे आठव ना. मी सुद्धा मजा मस्ती केलेली आहे, तुम्हाला तर जबाबदारीची जाणीव सुद्धा नव्हती. आजी म्हणते की तू सुद्धा मलिका तिच्याशी कसं वागली. आता मलिका म्हणते की मला लग्नाचं टेन्शन होतं आणि त्यात म्हणजे तिने चोरी केली होती, त्यात म्हणजे त्या मेहंदीचा कळस, त्यामुळे समर मलाच कळालं नाही की नक्की काय झालं ते. तेव्हा समर म्हणतो की काकू हे बघ, जे व्हायचं होतं ते झालं, आता मला सुद्धा काळजी वाटते की ती मुलगी खरंच कुठे गेली असेल. मला असं वाटतं की मी सुद्धा बाहेर जाऊन तिला शोधतोय. अर्पिता लगेच म्हणते की दादा तू सुद्धा तिला शोधायला जातोस. तर मलिका अर्पिताला शांत राहायला सांगते आणि तेवढ्याच सगळ्यांच्या समोर आता स्वानंदी चिंगीला घेऊन येते. अंशुमन चिंगीकडे पाहतोय तेव्हा लगेच आता ही अर्पिता म्हणते की स्वानंदी वा, अगं हळदीचा कार्यक्रम सुद्धा झाला आणि त्यानंतर तू आली. तेव्हा समर अर्पिताला म्हणतो की थांब, अगं चिंगी सापडलेली आहे. स्वानंदी आता म्हणते की हे बघा, रडत रडत कुठेतरी ही निघाली होती. समर आता चिंगीला विचारतो की तुझं हे असलं वागणं, तू कुणाला न सांगता कुठे निघून चालली होती, तर तुझा फोन लागत नव्हता, मग तूच सांग की आम्ही काय समजायचं होतं. तेव्हा आता चिंगी म्हणते की सॉरी दादा, खरंच खूप मोठी चूक झाली. तेव्हा मलिका म्हणते की चिंगी मला खरं कधी असं होतं की तू या घरात काम करायला आली की चुका करायला आलीस. स्वानंदी ती मोलकरी नाही, लक्षात ठेव, आणि तू तिच्यासाठी अपसेट होते. तेव्हा स्वानंदी म्हणते की पण ती एक माणूसच आहे ना, तिला सुद्धा भावना आहे, तिचं मन सुद्धा दुखावलं जाऊ शकतं. मलिका म्हणते की हे बघ सध्या मला फक्त माझ्यासाठी लग्न महत्वाचं आहे. समर सगळ्यांना शांत राहायला सांगतो. चिंगी तू सुद्धा परत असं काहीतरी चुकीचं वागू नकोस, आणि सगळ्यांनी आता आराम करा, हळदीचा कार्यक्रम झालेला आहे, आलोच मी, असे बोलून सगळेजण आता आपापल्या रूम मध्ये निघून जातात. तेव्हा लगेच आता मलिका ही चिंगीला म्हणते की झालं ना चिंगी, तुझं समाधान झालं असेल, शेवटी माझ्या मुलाच्या हळदीची वाटच लावली तू. तेव्हा आता स्वानंदी म्हणते की काकू बास करा, मुळात म्हणजे तुम्हीच तिला धमकावलं होतं आणि घराच्या बाहेर जाण्यासाठी सांगितले होते. आता मलिका म्हणते की काय बोललीस, मी हिला धमकी दिली, अगं तिच्यासाठी बोलायला सुद्धा माझ्याकडे वेळ नाही, तिच्याबरोबर बोलण्यासाठी सुद्धा मला इंटरेस्ट नाही, मग तू सांग मी तिला धमकी कशाला देऊ. त्यावरती स्वानंदी म्हणते की हे बघ, असं तुम्ही म्हणतात, परंतु सगळ्यात जास्त तुमच्यापेक्षा माझा चिंगीवर विश्वास आहे, त्यामुळे प्लीज तुम्ही तिला परत धमकी देऊन घराच्या बाहेर जाण्यासाठी सांगू नका. ती आता एकटी नाही, मी तिच्या सोबत आहे. चिंगीला घेऊन आता स्वानंदी आत जाते. तर अर्पिता म्हणते की मम्मा बघितलंस का, हिचा तुझ्यावर विश्वास नाही, चिंगीवर विश्वास आहे, आणि ती तुझ्या तोंड्यावर बोलली. तर मलिका म्हणते की ठीक आहे अप्पी, एक दिवस मात्र ही चिचुंद्रीच मात्र या स्वानंदीला कसं तोंडावर पाडते बघत राहा तू, असं मलिका म्हणते. त्यानंतर आता स्वानंदी रूम मध्ये आलेली आहे आणि डोक्याला हात लावून बसलेली आहे. समोर येतो, स्वानंदीला पाहतोय, तो पाण्याचा ग्लास घेऊन स्वानंदीला पाणी प्यायला देतो. स्वानंदी थँक्यू म्हणते आणि गोळ्या सुद्धा देतात. तर स्वानंदी म्हणते की अहो हे काय आहे हे. तर समर म्हणतो की अहो तुमचं डोकं दुखतं, त्यामुळे मी तुम्हाला गोळ्या देतोय, आणि जर तुम्हाला गोळ्या घ्यायच्या नसेल तर आता मी बाम लावून देतो. तेव्हा स्वानंदी म्हणते की इतकी काळजी. तर समर म्हणतो की अहो स्वानंदी मॅडम, तुम्हाला उन्हातान्हात इतकी जाण्याची गरज काय होती, चिंगीला शोधण्यासाठी मात्र मी आता माणसं पाठवली होती ना, मग तुम्ही का गेलात बरं. आपची जबाबदारी आपल्यावर सुद्धा आहे, मी तिला शोधून म्हणजे सांगितलं होतं, मग आपल्या माणसांनी तिला शोधून आणलं असतं. तुम्हाला उन्हामुळे त्रास झाला आणि बघा आता शेवटी बघा डोकं दुखतं तुमचं, आणि तिला शोधत मात्र तुम्ही उन्हामध्ये फिरला असेल, हो की नाही. तेव्हा आता स्वानंदी म्हणते की हो, पाय सुद्धा खूप दुखतात आणि त्या टेन्शनमध्ये मी इतकी चालत होते, खरंच मलाच कळत नव्हतं की मी कुठे चालले. तेव्हा लगेच स्वानंदी उठते आणि तिला चक्कर येते. समर तिला धरतो आणि काय कुठे काय निघालात, काय झालं. तेव्हा स्वानंदी म्हणते की अहो थोडीशी चक्कर आली, उन्हातून आले ना त्यामुळे थोडंसं गरगरलं. तेव्हा समर तिला जवळ घेतो आणि म्हणतो की हेच सांगतो की हे सर्व करण्याची गरज नव्हती. स्वानंदी म्हणते की अहो घरामध्ये लग्न आहेत, धावपळ काम बाकी आहेत. समर म्हणतो की घरामध्ये बाकीचा सर्व स्टाफ कामाला आहे, त्यामुळे तुम्ही धावपळ करू नका. तो स्वानंदीला बेडवर बसवतो आणि आलो असे बोलून
तिथून बाहेर जातो. त्यानंतर इकडे मात्र हा अंशुमन अनुष्काशी गप्पा करत असतो. अंशुमन तिला म्हणतो की सांग ना. तर अनुष्का म्हणते की असं कसं सांगणार, मला लाज वाटते. तर अंशु म्हणतो की त्यात काय लागत जायचं, माझी उष्टी हळद लावून कसं वाटलं बरं. तेव्हा अनुष्का म्हणते की छान वाटलं आणि तुम्ही मला सगळंच बोलायला सांगणार आहात का. अंशुमन म्हणतो की पण कसं, लाजू नकोस. अनुष्का म्हणते की ठीक आहे सांगते आणि म्हणते की असं वाटलं की प्रत्यक्षात तुम्हीच माझ्या सोबत आहात समोर. तेव्हा अंशुमन म्हणतो की नाहीच, म्हणजे माझ्या भावना तुझ्यापर्यंत पोहोचल्या तर. आणि हे बघ ना अनुष्का, उद्याची रात्र कधी येते असं मला झालेलं आहे की जेव्हा मी तुझ्या जवळ असेल. अनुष्का तर लाजते. अनुष्का म्हणते की हो मला सुद्धा तेच वाटतं. आणि हे बघा ऍक्च्युली म्हणजे तुम्हाला एक सांगते, मला तुम्ही पाहता क्षणीच आवडला होता. अंशु म्हणतो की ऍक्च्युली मी तुला आवडलं, परंतु माझी काय अवस्था झाली होती तुला माहिती आहे का, आणि तू काय करतेस असं विचारतो. तर ती अनुष्का म्हणते की सगळ्या गोंधळात मात्र मी तुमच्याशी बोलत आहे. अंशुमन विचारतो की कसला गोंधळ, म्हणजे आमच्या घरामध्ये फक्त तुमच्याच नावाचे वारे वाहतात, सगळेजण तुमचंच नाव घेतात. आणि अंशुमन विचारतो की काय म्हणत होते. तर अनुष्का म्हणते की बाबा तर असं म्हणतात लवकरच ते रिटायर होणार आणि सगळा बिझनेस तुमच्या हातामध्ये देणार, लग्नानंतर फारच तुमचं काम वाढणार आहे बरं का. तर अंशु म्हणतो की हे बघ मी तुला अगोदरच सांगतो, लग्नात कितीही काम जरी असलं ना, लग्न झाल्यानंतर पहिल्यांदा माझी प्रायोरिटी कोण असेल तर तू, माझी बायको. म्हणून मात्र आता तिच्याशी अगदी गोड बोलण्याचा प्रयत्न करत आहे, पण सगळा डोळा मात्र तिच्या संपत्तीवर असतो. हे बघ कितीही संपत्ती असली तरी सुद्धा मला दुसरं काही नको. अनुष्का म्हणते की हो मला सुद्धा, मी सुद्धा उद्याची खरंच खूप आतुरतेने वाट बघत आहे. तेव्हा मात्र आता फोन ठेवल्यानंतर आता हा अंशुमन काही त्याची चाल काही सोडत नसतो आणि म्हणतो की तू फक्त माझ्यासाठी एक टाइमपास आहे, कारण आता मी काही तुझ्या बापाची प्रॉपर्टी सोडत नसतो, माझा फक्त त्या प्रॉपर्टीवर डोळा आहे आणि कधी एकदा ती प्रॉपर्टी माझ्या नावावर होते हे मी बघतोय. कारण दादाच्या अगदी कायम मी म्हणजे प्रॉपर्टी माझी असून सुद्धा मला कायमच दादाच्या हाताखाली राहावं लागलं. फायनल डिसिजन मला घ्यायला मिळाले नाहीत, स्वतःच्या कंपनीत सुद्धा मला गुलामगिरी करावी लागली. फायनली मात्र मला आता माझी खुर्ची, माझा बिझनेस, माझा पैसा मिळणार आहे, ते पण अनुष्का तुझ्यामुळे. त्यानंतर आता इकडे समर मात्र स्वानंदीसाठी गरम पाणी वगैरे नोकराकडून घेऊन येतं आणि स्वानंदी म्हणते की अरे बापरे हे काय आहे. समर म्हणतो की गरम पाणी तुमच्यासाठी, तुमचे पाय दुखतात ना आणि त्यामध्ये पाय ठेवा. आणि स्वानंदी आता त्यामध्ये पाय ठेवते आणि त्या पाण्यामध्ये समर तिला 15 मिनिटं बसून राहायला सांगतो. तेव्हा समर आता स्वानंदीची खूपच काळजी घेत आहे. त्या पाण्यामध्ये तो मात्र आपल्या हाताने मीठ टाकत असतो आणि हे बघा तुम्हाला आता बरं वाटेल. तर स्वानंदी खुश होत आता समरकडे बघून हसत असते. तिला आता समरबद्दल आणखीनच प्रेम वाटायला सुरुवात होते. ती परत लाजत म्हणते की खरंच राजवाडे मला नाही आवडतो, कोणी माझ्यासाठी इतके कष्ट घेतलेले. समर म्हणतो की तुम्ही माझ्यासाठी घेतात, तर स्वानंदी म्हणते की मी तुमच्यासाठी काहीच करत नाही आणि हे बघा तुम्ही सुद्धा माझ्यासाठी खूप काही केलेलं आहे. तेव्हा स्वानंदी म्हणते की मी तुम्हाला बरं वाटावं यासाठी. समर म्हणतो की हो मी सुद्धा तुम्हाला बरं वाटावं यासाठीच करतो. स्वानंदी मॅडम दिवसभर तुम्ही उभ्या राहतात, स्वतःची धावपळ सुरूच असते, जॉब करतात, घरातली काम करतात, हो मग तुमचे पाय दुखणार, सूज येणार पायाला, तुमच्याकडे लक्ष द्यायला नको का. बऱ्याचशा बायकांना बघतो त्या स्वतःची काळजी घेत नसतात आणि त्यात म्हणजे आपली आजी सुद्धा तशीच आहे. आणि प्रेमाने विचारतो की बरं वाटतं का. स्वानंदी आता हसते. हे बघा घरच्या घरी असे उपाय करत जा आणि जर तुम्हाला जमत नसेल तर मी स्वतः तुमच्यासाठी हे सर्व करत जाईल. स्वानंदी म्हणते की नको नको, अहो असं नकोय. समर म्हणतो की हे बघा कशाला वाद घालतात, गरम पाणी आणून दिलं ना त्यामध्ये 15 मिनिटं शांतपणे पाय घालून बसा. बघा घरात लग्न आहे त्यामुळे तुम्हाला खूप धावपळ करावी लागणार आहे आणि त्यामुळे तुम्ही स्वतःकडे लक्ष नाही देणार, त्यामुळे आतापासून मीच तुमची काळजी घेतो. आणि हे बघा कळलं तुम्हाला. स्वानंदी खुश होत असते. समोर आता बाहेर जातो तर स्वानंदी म्हणते की राजवाडे खरंच तुम्ही किती काळजी घेतात, इतके चांगले का आहात बरं, माझी इतकी काळजी घेतात त्यामुळे दिवसेंदिवस मी आणखीनच तुमच्या प्रेमात पडत चाललेले आहे. स्वानंदी स्वतःशी लाजते आणि हसते. त्यानंतर अंशुमन आता तयार होत असतो आणि स्वतःला मात्र म्हणतो की आता लॉटरी फायनली लागणार आहे. तेवढ्यात मलिका आणि आता ही अर्पिता तिथे तयार होऊन येतात. मलिका म्हणते की कसा दिसतो बघ हिरो, आणि अर्पिता म्हणते की हो ना बघ ना कसा हिरो आहे. अनुष्काची तर आज विकेटच पडणार आहे. मलिका म्हणते की हो ना आज मात्र कोणाचीही नजर माझ्या सोनुलीला लागायला नको, म्हणून त्याची दृष्ट काढते. तर मलिका आता परत म्हणते की हे बघ आज मात्र तू काहीच करायचं नाही, टिपिकल आई होणार आहे मी तुझी, तर लवकरात लवकर फेटा घाल म्हणजे सगळी तयारी पूर्ण होईल. अंशुमन म्हणतो की मॉम अगं माझी हेअरस्टाईल आहे ती विस्कटून जाईल, घातलंच पाहिजे का. सिरियसली मॉम मला हा फेटा नाही घालायचा, माझं डोकं दुखेल. मलिका म्हणते की अरे खानदानी रीत आहे फेटा घालणं, आपण खानदानी असल्यामुळे तुला घालावंच लागेल, आणि ती स्वतः त्याच्या डोक्यात फेटा घालते. मलिका आता म्हणते की वाव बघ आता कसा दिसतो मलिकाचा प्रिन्स. तेव्हा अर्पिता त्यांचा दोघांचा मस्त फोटो काढते आणि त्यानंतर
त्यानंतर मलिका त्याला म्हणते की हे बघ ऐकून घे, तुझ्या डोक्यात मात्र भलते सलते विचार तर येत नसतील ना. अर्पिता म्हणते की अरे ते चिंगीचे. अंशुमन म्हणतो की अगं ताई मी करोडपती होणार आहे, मग तिचा विचार कशाला करू. मलिका म्हणते की हो ना, असल्या फालतू मुलींचा विचारच करायचा नसतो. अर्पिता हसते आणि म्हणते की अंशू तुला माहिती आहे का, मम्माने मात्र तिची मेहंदीवरून खूपच जिरवलेली आहे. मलिका म्हणते की हे बघ मी तुला सिरियसली सांगते, आतापर्यंत तू खूप अपमान सहन केलेले आहेत, परंतु लग्नानंतर सिरियसली आता हे सगळं बदललं पाहिजे आणि तुझ्या बायको समोर मात्र कोणीही बोललेलं मला तुला नाही चालणार, त्यामुळे तू कुणालाही बोलण्याचा चान्स देऊ नको. आणि खास करून म्हणजे ती स्वानंदी. तेव्हा आता अनुष्का सुद्धा आपल्यात येईल आणि आपण ती चौघांनी मिळून त्या स्वानंदीला खूपच त्रास द्यायचा असे आता ते ठरवतात. मलिका म्हणते की हो, त्या स्वानंदीला मात्र जास्त उडून द्यायचं नाहीच आणि जास्त उडायला लागलीस तर तिचे पंख छाटायचे आणि मग तिला जमिनीवर पाडायचं. त्यानंतर स्वानंदीने समोर सुद्धा छान तयार होतात. दोघांची तयारी सुरू असते. स्वानंदी गुरुजींना काय हवं काय नको पाहत असते. जी आता स्वानंदीला विचारते की काय ग स्वानंदी, सगळी तयारी छान सुरू आहे ना. आता स्वानंदी म्हणते की हो हो आजी छान छान. बरं आता आल्या गेल्या पाहुण्यांचं स्वागत करत आणि तेवढ्यात मात्र आता अंशुमन बाहेर येतो. अधिरा आलेली आहे. अधिरा आता अंशुमनला घट्ट मिठी मारते आणि म्हणते की खूपच हँडसम दिसतोय. तेव्हा चिंगी तेथेच उभी असते. चिंगी मात्र आता अंशुमनकडे बघून रडत असते. अंशुमन खूपच खुश आहे. आता मलिका अंशुमनला घेऊन येते आणि आजीला म्हणते की आई बघितलंस का अंशू किती छान दिसतो. स्वानंदी मात्र रागाने पाहत असते आणि चिंगी मात्र रडत आहे. जी म्हणतात की अगं प्रेशन्स नाही छानच दिसतोय. मलिका आता स्वानंदीला थँक्स म्हणते तर स्वानंदी म्हणते की कशासाठी. मलिका म्हणते की अगं जी मोठी सून म्हणून सगळं काही पुढाकार घेऊन करत आहे, खरंच मला तुझं फार कौतुक वाटतं ग. तसंही हा तुझाच मान आहे, तूच केलं पाहिजे सगळं. तुझा समोर तर करतच असतो, पण तू सुद्धा आता त्याच्या जोडीला आहे ग. हे बघ आता काळजी करू नको, तुझ्या छोटी जोडीला मात्र आता तुझी छोटी जाऊबाई सुद्धा असेल, त्या जाऊबाईला सुद्धा असं सांभाळून घे बर का. काही चुकलं माकलं तर तिला सांभाळून घे. आनंदी आता हसते आणि म्हणते की हो ना, अर्थात काकू ते तर मी करेलच. पण मलिका पुढे म्हणते की हो ना अगं जावा जावा तर काही ठिकाणी बहिणीसारख्याच होतात. मी आणि समरची आई एकदम बहिणीसारख्या वागत होतो. आई का हो आई. आजी म्हणतात की अगं लग्न तर होऊन दे मग बोल सगळं काही. मलिका म्हणते की मी तुम्हाला काय सांगायचं, मला आनंदच इतका होतोय, त्याचा उत्साह अगदी ओसंडून वाहतोय. तेवढ्यात अनुष्का तिच्या आई वडील हे सगळेजण आता तयार होऊनच येतात. तर अनुष्काचे वडील म्हणतात की नमस्कार येऊ का. मलिका लगेच उठते आणि म्हणते की अगं बाई आलेच सुद्धा. लगेच वेलकम करते या या असं म्हणते. तेव्हा स्वानंदी पुढे होते. चिंगी मात्र फार रडत असते. का म्हणते की किती गोड आहे माझी सून. स्वानंदी तिला म्हणते की अनुष्काला छान दिसतेस. तेवढ्यात मलिका चिंगीला आवाज देते. अर्पिता म्हणते की काय ग तुझा काय प्रॉब्लेम आहे, लक्ष देता येत नाही का. अगं त्यांना सरबत दे, चहा पाणी विचारायचं नाही का, म्हणून त्या चिंगीवर ओरडत असतात. स्वानंदी मात्र रागाने आता यांच्याकडे पाहत असते. चिंगी सॉरी मॅडम असं म्हणते. स्वानंदी बारीक चिंगीकडे लक्ष ठेवते. तेव्हा मित्रांनो आता पुढे नक्की काय होणार आहे हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.